आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। संदीप भाऊ सानप यांची गंगाखेड नगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड झाली आहे। परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ भुमरे, माजी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ मुरकुटे यांच्या पुढाकाराने नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद गंगाखेड निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 मधून भाजपचे अधिकृत उमेदवार असलेले संदीप भाऊ सानप यांचा दणदणीत विजय झाला होता। त्यांच्या या विजयास भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांनी शुभ आशीर्वाद दिला आहे। त्याच अनुषंगाने आज संदीप भाऊ सानप यांची गंगाखेड नगर परिषदेच्या गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे। आज परभणी येथील जिल्हा अधिकारी कार्यालयात ते आले असता त्यांचा पदाधिकाऱ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे जिल्हा सरचिटणीस आकाश लोहट, राज्य कार्यकारिणी सदस्य लिंबाजी अण्णा टोले, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भरत जाधव, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव गिराम, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास फड, जिल्हा सचिव अमोल भैया सानप, सरपंच तथा पंचायत समिती सदस्य प्रदीपभाऊ मुंडे, जिल्ह्याचे सचिव निवृत्ती भैया रेड्डी यांची उपस्थिती होती। गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल संदीप भैया सानप यांचे सर्वत्र स्वागत होत असून गंगाखेड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे यावेळी माध्यमांशी बोलताना संदीप भाऊ सानप यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आपली गटनेतेपदी निवड झालेली आहे, ही प्रक्रिया कशी पार पडली आणि गटनेतेपदी आल्यानंतर कसं वाटतंय आणि पुढे कशा पद्धतीने काम करावं? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, जिल्हा अध्यक्ष सुरेशराव भुमरे आणि संतोषभाऊ मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड नगरपालिकेमध्ये मी नगरसेवक म्हणून निवडून आलो व गटनेतेपदी माझी निवड केली दिदींनी। जिल्हाध्यक्ष साहेबांनी निवड केली व त्यांच्या नेतृत्वाखाली गंगाखेडच्या शहराचा विकास भारतीय जनता पार्टीच्या गंगाखेडसाठी पूर्ण वार्डाचा तर विकास आणि पूर्ण गंगाखेडसाठी शहरासाठी निधी आणणे, विकास करणे आणि लोकांच्या संपर्कात राहणे, लोकांपासून लोकांच्या आडे अडचणीला पडणे हे माझा मानस राहील। आणि शिक्षणाचा फार मोठा प्रश्न आहे त्या भागामध्ये, काय सांगाल याबाबतीत, काय तुम्ही पूर्तता करणार? आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब व जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या माध्यमातून वरून निधी कसा आणायचा आणि ते आणून जास्तीत जास्त गंगाखेड शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करतो। शहर हे धार्मिकरित्या फार मोठं समृद्ध आहे, त्यामध्ये गंगाखेडचा सांस्कृतिक विकास बी फार महत्वाचा आहे। याबद्दल काय सांगाल? संत जनाबाई जगभरात त्यांचं नाव आहे। संत जनाबाई मंदिर गोदाकाठसाठी विकास आणण्याचा प्रयत्न करेल आणि विकास आणून विकास करून दाखवल हे माझं मानस राहील गंगाखेडसाठी। मोकाट जनावरांचा, विशेष करून डुकरांचा महत्वाचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता आणि याच मुद्द्यावर बऱ्याचशा वेळेस प्रचार सभाही घालल्या। काय सांगाल तुम्ही? येणाऱ्या नगरपालिकेची बॉडी आता झाली आहे, तर ते सगळेजण मिळून आम्ही ठरवूत काय त्याच्यावर बंदोबस्त करायचे सगळ्यांच्या माध्यमातून। काय आश्वासित कराल या निमित्ताने? गंगाखेडवासियांना एक आश्वासित करतो की भारतीय जनता पार्टी हे कटिबद्ध आहे विकासासाठी, तरी सगळ्यांनी विश्वास ठेवून मला निवडून दिलेला आहे, त्याचा विश्वास पक्का ठेवल आणि विश्वास पात्र राहील आणि पूर्ण गंगाखेडचा विकास करण्याचा 100% प्रयत्न करेल आणि करील। धन्यवाद। या भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान, कर्तव्यदक्ष पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्राचं विकासशील नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब व बावनकुळे साहेब आणि राज्याच्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात आणि परभणी जिल्ह्यात आम्हाला भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश संपादन झालेलं आहे। काही ठिकाणी थोडेफार आमच्या जागा पराभव झाल्यात, पण जास्त नगरसेवक आमचे वाढलेत आणि 3 ठिकाणी आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार झालेत। त्याच धर्तीवर गंगाखेड येथे आमचे बंधू अतिशय सक्षमशील नेतृत्व, युवा नेतृत्व आहे, त्यांची आज गटनेतेपदी आमचे पालकमंत्री सन्माननीय बोर्डीकर साहेब, वरपुकर साहेब आणि संतोषभाऊ मुरकुटे आणि जिल्हा अध्यक्ष आमचे भारतीय जनता पार्टीचे सुरेशभाऊ भुमरे यांच्या शिफारशीवर
जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ भुमरे साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आणि त्या पत्रावर कलेक्टर साहेबांनी यांची आता आज गटनेतेपदून गंगाखेड नगरपालिकेमध्ये निवड झालेली आहे. गंगाखेडमध्ये जे अनेक वर्षापासून जे विकास कामं रखडलेले आहेत, एक धार्मिक स्थळ आता सांगितलं की तुम्ही की गंगाखेड एक आध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायाचा वसा असलेलं शहर आहे. गोदावरीचा घाट असेल, तिथं पाण्याच्या सुविधा असतील, अंडरग्राऊंड ड्रेनेज असतील आणि मच्छरच्या काय सुविधा आणि आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत ते पालकमंत्री दिदी असल्यामुळे आता सगळ्या चाव्या दिदीकडे जिल्ह्याच्या विकासाच्या, त्याच्यामुळे यांच्या माध्यमातून संदीप भैया सानप यांच्या माध्यमातून विकसित व्हावा असं दृष्टिकोन 100% आता जांभूळ बेट आहे, आजूबाजूचा जे परिसर आहेत, तर येणाऱ्या काळात पालकमंत्री आमच्या दिदी असल्यामुळे ते नक्कीच यांच्या माध्यमातून विकास होईल. आणि तसंच शेलू असेल, आमचं जिंतूर असेल आणि सोनपेठ या चारही प्रभाग नगरपालिका आहेत त्या भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष म्हणून निवड आलेले, तसंच त्या धर्तीवर गंगाखेडमध्ये पालकमंत्र्याचं जास्त लक्ष आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात चांगला प्रकार विषय या ठिकाणी उपस्थित आमचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भरतराव जाधव आहेत, जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव विराम आहेत, आमचे जिल्ह्याचे सचिव निवृत्तीभाऊ रेड्डी आहेत, अमोलभाऊ सानप आहेत आणि सर्वच आमची टीम या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांचं स्वागत करण्यासाठी भाऊचं संदीप भैयाचं की गटनेतेपदी सक्षम नेतृत्व मिळालंय, जे की गंगाखेडचा आवाज म्हणून त्या ठिकाणी गंगाखेडचा जे विकासाचे प्रश्न ते शासन दरबारी मांडण्यासाठी नक्की सक्षमपणे नेतृत्व करण्याची संधी पक्षानं त्यांना संदीप भैया सानप यांना दिलेली आहे. त्याबद्दल आम्ही सर्वांना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी आलेलो आहोत. धन्यवाद.